नमस्कार श्रोते हो, स्वागत आहे आपलं सफर कथा विश्वाची विदर्शना या यूट्यूब चॅनलवर. आपण आहोत लेखक मो मराठे यांच्यासोबत पोहरा या कादंबरीच्या सफरीवर. मागील भागात आपण पाहिलं, हनू सातर्डेकरांकडे ब्राह्मण म्हणून जेवायला गेला आहे. तिथे जेवणाची नुकतीच तयारी होऊन जेवणं वाढली आहेत. आता पुढे. तात्या, पानं घ्यायची का? बाबूनं विचारलं व म्हटलं. 3 वाजायस आले म्हणून म्हणतो रे. 3 रे कुठून? काकीनं रागानं विचारलं व म्हटलं. कितके वाजले हो सातर्डेकरांनो? तुमच्याकडे असतं घड्याळ? सातर्डेकरांनी आतल्या खोलीत कोनारात ठेवलेल्या घड्याळात बघत म्हटलं. 3 नाही, पण 2:30 वाजा केले. काकी, 2:30, बाबू म्हणाला. समजले हो, समजले. काकी आवाज चढवीत म्हणाली. टोमणा नको मारायस. लाकडं ओली, वारा बनाना समुद्रावरचा. रांधप तरी काय थोडं होतं? तुम्हास रे काय होतं? काकी 2:30 वाजले हां म्हणायला. नको रे काकीस चिडवू बाबू, तात्या म्हणाला आणि त्याने नैवेद्याची आणखी पानं वाढायला घेतली. मग बाबूला म्हणाला. ब्राह्मणांची पानं मांड मरे. आता कशास उशीर? सगळं आटपून इथून निघेपर्यंत 2:15 तरी होतील, नाही का? बाबूनं पत्रावळी मांडल्या. धरून बसा रे, तो इतर ब्राह्मणांना म्हणाला. एक पत्रावळ धरून ब्राह्मण बसले. उकिडवेच. मीही एक पत्रावळ धरून बसलो. इतरांसारखाच उकिडवा. समुद्रावरून वारा आला की वाळू भुरभुर उडून येत होती. पत्रावळीवर पडत होती. ती हातानं झाडावी लागत होती. काकीनं सगळ्यांची पानं वाढली. तात्या आणखी नैवेद्याची पानं घेऊन गेला. नैवेद्य दाखवून आला. त्या सगळ्या पानांकडे बोट दाखवीत म्हणाला. सातर्डेकरांनो, ही निवेद्याची पानं तुम्ही घरच्यांनी जेवक घेवा हां. हां, सातर्डेकर म्हणाले आणि त्यांनी आपल्या बायकोला म्हटलं. ही निवेद्याची पानं आपणा घे गो. आधी भटजींचं जेवण होऊ दे, मग ये. ती म्हणाली. आधी नाहीच गो, मगेच, पण सांगान ठेवतंय. ब्राह्मणांची पानं वाढून झाली. तात्यानं पंचपात्रीतलं तुळशीचं पान घेऊन वाढलेल्या पत्रांवळीवर पाणी शिंपडत तो अपवित्र हा पवित्रो वा म्हणाला. बसा रे, तात्यांना म्हटलं आणि तोही एका पानावर बसला. उकिडवाज. सगळ्यांनी पत्रावळीभोवती पाणी फिरवलं. चित्रावती घातल्यासारखं केलं. आपोषणा घेतल्या आणि जेवू लागले. मीही चित्रावती घेतल्या, आपोषणी घेतली आणि जेवू लागलो. वारा जोरात होता. त्याबरोबर वाळू उडून येत होती. पत्रावळीच्या पदार्थात पडत होती. आम्ही तसेच जेवत होतो, उकिडवे बसून. मी लंगोटी लावून, इतर ब्राह्मण मळलेले लांडे ओले पंचे नेसून. मी सारखा मागं बघत होतो. मगाचा मुलगा नाही ना पाठीमागं, नाहीतर तो पुन्हा माझी लंगोटी फेडायचा. हात असे उष्टे आणि त्यातच त्याने लंगोटी फेडलीन तर. मी भराभरा जेवू लागलो. सावकाश जेव मरे, तात्या म्हणाला. उशीर झालाय. पण वाघ नाही ना मागं लागलेला? वाघ नाही, पण. मी थांबलो आणि म्हणालो. मगाचा मुलगा. आता नाही येत तो. तू जेव सावकाश. तरी मी घाबरत मागं बघतच जेवू लागलो. लवकरच जेवण झालं. ब्राह्मण उठले. खळ्याभोवती माड होते. त्यांच्या मुळाशी जाऊन आचवून आले. किती वाळू पाण्यात येत होती, अण्णा म्हणाला. आजच बघितलीस की काय रे तू? बाबूनं त्याला विचारलं व म्हटलं. लहानपणापासून असंच जेवत आलास ना? का तुझ्या लहानपणी वारा नव्हता, का वाळू नव्हती, का ती उडून पडत नव्हती तुझ्या पानात, का भट जेवायला आल्यावर भाताभाजीत पडलेली वाळू निमूट खात नव्हतास? काकीचंही जेवण झालं. ती माडाच्या मुळाशी जाऊन आचवून आली. सोवळं बदलून ओढ्याचं लुगडं नेसली. झाला मा सगळा? तात्यानं यजमानांना विचारलं. तुमचा झाला मा नीट सगळा? सातर्डेकरांनी विचारलं. दक्षिणा तेवढी देवची रवली हा. देवया तर, सातर्डेकर म्हणाले आणि त्यांनी घरातून सुट्टे पैसे आणले. भांड्यात ठेवा, पाणी होता. तुळशीचं पान घेवा आणि देवा सगळ्यांका, तात्यानं सूचना केली. सातर्डेकरांनी पैसे असलेल्या भांड्यात पाणी घेतलं. त्यात एक तुळशीचं पान घातलं. सर्वांच्या हातावर भिजलेली एक पावली ठेवली. मी हात पुढं केला.
सातर्डेकरांनी तात्याकडे बघितलं. चवली ठेवा त्याच्या हातावर, तात्या म्हणाला. सातर्डेकरांनी एक चवली माझ्या हातावर ठेवली. काकींना रांधायची वेगळी दक्षिणा, तात्या म्हणाला. कितके? सातर्डेकरांनी विचारलं. किती काकी? तात्यानं विचारलं. चांगले नव्हतेस तू तात्या? काकीनं विचारलं. आता सांगे. रांधाप कितक्या होता आता तुमका माहिती आहेस हा सातर्डेकरांनू? काकी म्हणाली. 15 माणसांचा रांधाप. 2 भाज्यो, वडे, सोजी, पाणी लांबून हाडूचा, लाकडावली सारख्या फुफू करूक लागला. 2.5 रुपये देवा, तात्या सातर्डेकरांना म्हणाला व त्यानं काकीला विचारलं. पुरेत ना काकी? आता तुझ्या शब्दापुढं कोण बोलणार रे? काकी म्हणाली. नाहीतर तू उद्या मला पुन्हा बोलवायचंच नाही. काकी म्हणते म्हणणार तू. मला झाली तर रांधायची कामं हवीतच रे. बापू मुंबईस गेला आहे, नोकरी शोधतोय. त्यास नोकरी लागेसर आहे का माझी सुटका असल्या कामातून? सातर्डेकरांनी 2.5 रुपये काकीला दिले. तांदूळ द्या, तात्या सातर्डेकरांना म्हणाले. मुठभर पुरेत, आशीर्वादापुरते. सातर्डेकरांनी तांदूळ दिले. तात्याने सर्व ब्राह्मणांना चिमूट दिले. तात्याने मंत्रवण्याला सुरुवात केली. इतरांनी त्याच्या सुरात सूर मिसळला. शतः जीव शरदः. मला पूर्ण मंत्र म्हणता येत नव्हता. ऐकून थोडं थोडं येत होतं. मी तेवढंच म्हटलं. तात्यानं यजमानाला खून केली. त्यानं धोत्राचा सोगा पुढं केला. त्यात ब्राह्मणांनी तांदूळ टाकले. चला आता, बाबू इतरांना म्हणाला. चला, अण्णा म्हणाला. पंचे तरी कशाच बदलायचे, वाढून गेले. तसेच जाऊया झालं. नाहीतर काय, इतर म्हणाले. सगळ्यांनी पिशव्या खांद्याला लावल्या. मीही चड्डी घातली. सवळ्याची लंगोटी तशीच ठेवली. आज सवळ्याची लंगोटी, बाहेरून शाळेत घालायची चड्डी. सगळे निघालो. पडवीवरून खाली उतरलो. थांबा मरे, मी येते, काकी म्हणाली. तू येतेस म्हणजे तुझ्या चालीनं चालायचं की काय? बाबू म्हणाला. संध्याकाळ व्हायची घरी पोचायस. कळलं, काकी रागावंशा म्हणाल्या. माझी चाल सावकाश, हेच ना सांगणारेस बाबू? जावं मरे तुम्ही पुढं, मी येईन हो मागून सावकाश. अरे झेपत नाही आता भरभर चालणं. जा बापडे तुम्ही पुढं, मी येईन सावलीला थांबत. ऊन कमी का आहे? पायात जुती नाहीत, परवडतात कोणास रे इथं जुती. तुझ्या बाबूस एकदा चाकरी मिळाली की तू जुती घालून येणार काकी रांधायला. अण्णा मागं वळत म्हणाला. वाट बघ, काकी म्हणाली. बापूस चाकरी लागली की रे मी कशाच येईन रांधायची कामं करायला. तो मुंबईसच नेणार म्हणाला आम्हाला. मी तात्याबरोबर चालत होतो. अजून चांगलं रणरणीत ऊन होतं. पायाखालची धूळही चांगलीच तापली होती. माझ्या पायात जुती नव्हती. पाय चांगलेच भाजत होते. चालता मी चड्डीच्या खिशात हात घालून दक्षिणेची चवली हातानं चाचपून बघत होतो. सातर्डेकरांनी मला चवलीच दक्षिणा दिली होती. पावली मिळेल असं मला वाटलं होतं. पावली मिळाली तर वर्गातल्या पोरांना मी उकडलेल्या शेंगा दिल्या असत्या, पेपरमिंट घेऊन दिली असती. मला त्यांनी कधी तसलं काही दिलं की ते म्हणत, हणू तू कधी देतलंस आमका? आज देते. पावली मिळाली या दक्षिणेची. तात्या, सातर्डेकरांनी चवलीच दिली रे मला, मी तात्याला म्हणालो. तू लहान ना, तात्या म्हणाला. थोरास पावली दक्षिणा आणि लहानास चवली देतात मरे. मी काही म्हणालो नाही. तापलेल्या धुळीत पडणारी पावलं भराभरा उचलू लागलो. शाळेची वेळ होत आली असणार. वेळ होऊनसुद्धा गेली असेल. किती वाजले समजत नाहीत. इतर ब्राह्मण पुढं चालत होते. पण विचारणार तरी कोणाला किती वाजले असं? कोणाच्याच हातात घड्याळ नव्हतं. मी घरी पोचलो. दार ढकलून घरात आलो. बाबल दुपारी येऊन जेवून गेला होता. भात शिजवलेली पातळी त्यानं घासून उपडी घालून ठेवली होती. मी सोवळ्याची लंगोटी सोडून ठेवली. ओवळ्याची लंगोटी घातली. दप्तर घेतलं आणि दार ओढून घेऊन शाळेकडे पळालो. शाळा सुरू झाली होती. बाहेर मुलं कोणी खेळताना दिसत नव्हती. शाळा सुरू झाल्यानंतरची शांतता लांबूनही लक्षात येत होती. आपल्याला उशीर झाला. घंटेचे मार्क बुडालेच. पण खूप उशीरही झाला असणार. मास्तर नक्कीच रागावणार, बोलणार. वर्गाबाहेरच उभंसुद्धा करून ठेवतील. सावंत मास्तर आहेत ते. उशीर झाला की शिक्षा ठरलेली.
देवा दत्तराया, मास्तरांना म्हणावं शिक्षा नको करू. त्यानं मुद्दाम नाही उशीर केलेला, त्याला उशीर झाला. जेवायला गेलं भट म्हणून तर जेवून होईपर्यंत तर थांबावं लागतं. मास्तरांना सांग तसं. त्यांना कुठं माहीत असणार काय असतं ते. तूच सांग त्यांना. मी वर्गाशी जाऊन उभा राहिलो. मास्तरांची पाठ होती. बसावं तसंच जाऊन? कसं कळणार त्यांना? पण तसा शिरलो नाही वर्गात. मास्तरांचं तोंड माझ्या बाजूला होईपर्यंत तिथेच उभा राहिलो. मास्तर माझ्याकडे येऊ लागले. वर्गात येऊ मास्तर? मी विचारलं. मास्तरांनी होय नाही म्हटलं नाही. ते शेजारच्या मुलाची वही बघत राहिले. येऊ? मी पुन्हा विचारलं. मास्तरांनी काही सांगितलं नाही. म्हणून पुन्हा थोडा काकुळतीच्या पडलेल्या आवाजात विचारलं. येऊ मास्तर वर्गात? नको, मास्तर म्हणाले. जोरात म्हणाले, रागावून. मग माझ्याकडे येत त्यांनी विचारलं. ही काय शाळेत यायची वेळ झाली? चांगलाच उशीर झाला होता तर. मी काही न बोलता तिथेच उभा. मास्तरांनी पुन्हा विचारलं. ही काय शाळेत यायची वेळ आहे काय? थोडं थांबून त्यांनी जोरात पुन्हा विचारलं. काय रे, ही काय शाळेत यायची वेळ आहे? 1 तास झाला शाळा सुरू होऊन. कुठं होतास इतका वेळ? भट जेवायला गेलो होतो, मी पुटपुटत म्हणालो. कुठं गेला होतास? न समजल्यासारखं मास्तरांनी पुन्हा विचारलं. भट जेवायला, मी सांगितलं. आता मोठ्याने. भट जेवायला गेला होतास काय? दक्षिणा मिळवायला, मास्तरांनी रोखून बघत विचारलं. मी गप्प राहिलो. दक्षिणा मिळवायला गेला होतास? मास्तरांनी पुन्हा विचारलं. होय, मी म्हणालो. लाजत लाजत हळू आवाजात म्हणालो. मिळाली? होय. मी आणखी हळू आवाजात म्हणालो. किती? मास्तरांनी पुन्हा विचारलं. चवली. मी तोंडातल्या तोंडात म्हणालो ते वर्गातल्या काही मुलांना ऐकू गेलं. तीही आता माझ्याकडे बघत होती. चवली मिळाली मा दक्षिणा. आज बुल्लाचो बामगोळो खा हा, एक मुलगा हळूच म्हणाला. नाहीतर उकडलेली पेपरमिंटा खा मरे, दुसरा मुलगा म्हणाला. इतर मुलं हसली. गप्प रहा रे, मास्तर रागावून त्या मुलांकडे बघत जोरात म्हणाले. मुलं गप्प राहिली. मास्तरांनी पुन्हा माझ्याकडे बघितलं. मी दप्तर सांभाळत वर्गाबाहेरच उभा होतो. येऊ वर्गात? मी पुन्हा विचारलं. नको, मास्तर म्हणाले. आवाज चढवून म्हणाले. मी रडवेलासा झालो. तसाच उभा राहिलो. अभ्यास केला आहेस का सकाळी दिलेला? थोड्या वेळानं मास्तराने विचारलं. रागीट स्वरातच. मी काही उत्तर दिलं नाही. माझा अभ्यास झालेला नव्हता. शाळेतून घरी गेल्यावर लगेचच वहिनी म्हणाली होती. 1 भट कमी पडतोय तर तू जा. काय केला आहेस अभ्यास? मास्तरांनी पुन्हा एकदा विचारलं. नाही, मी म्हणालो. नाही ना, मास्तर म्हणाले. मग वर्गातही यायचं नाही, जा घरी. मी तसाच उभा राहिलो. 1-2 मुलांनी खून करीत सांगितलं. जा मरे घरी. पण मी तसाच उभा, दप्तर सांभाळीत. वर्गात एक फेरी मारून मास्तर पुन्हा माझ्यासमोर येऊन उभे राहिले. म्हणाले. 1ल्या नंबरचा मुलगा तू. शाळेत त्याला उशीर करतोस, अभ्यास करीत नाहीस. परवा असाच उशीर केलास का? इस्पकांनी खेळत होतो पोरांना जमवून. आज पुन्हा उशीर. भट जेवायला गेलो होतो. दक्षिणा मिळवायला गेलो होतो. मिळाली ना चवली? एक अख्खी चवली मिळाली ना? चवली मिळवण्यासाठी शाळेत उशीर आलो. अभ्यास नाही, होय ना? मग जा घरी. जाच घरी, थांबूच नको इथं. मी तुला वर्गात घेणार नाही. हुशार मुलांनासुद्धा शिक्षा करावी लागते कधी कधी. काय समजलं? परीक्षा आली 1-15 दिवसावर आणि तुझ्यासारखा मुलगा शाळा बुडवतो चवली दक्षिणा मिळवण्यासाठी. असं बरंच बोलून मास्तर थांबले. मग अधिक रागावून म्हणाले. जा घरी जा, इथं उभा राहू नकोस. तरीही मी तिथेच उभा. मग माझ्याकडे रागावून बघत सावकाश एक शब्द उच्चारित म्हणाले. घरी जा, इथे उभा राहू नकोस. मी वर्गात घेणार नाही, जा. रागानं माझ्याकडे बघत मास्तर तिथेच उभे राहिले. मला माघारी वळायला हवंच होतं. मी वळलो. मास्तर इतर मुलांना म्हणाले. लक्षात ठेवा, कोणी शाळा चुकवली, अभ्यास केलो नाही तर ते का मी अशीच शिक्षा देतलंय. समजला? समजला मास्तर, मुलं एका आवाजात म्हणाली. मला ते शाळेच्या दारातून बाहेर पडताना नीट ऐकू आलं. मी रस्त्यावर आलो. घराकडे येऊ लागलो.
खिशात चवली होती. वाटेत भुसारी दुकान लागलं. पांढरे पट्टे असलेल्या लाल रंगाच्या मोठ्या गोल गोळ्या बरणीत होत्या. 2 घेतल्या. दोन्ही एकदम तोंडात टाकल्या. दोन्ही गालात एक एक सरकवली. गाल टम्म फुगले. चघळत चघळत घरी येऊ लागलो. थोड्याच वेळात तोंड गुळाच्या रसानं भरून गेलं. घरी पोचलो. वहिनी खळ्याच्या कडेला बसली होती. पदरानं वारा घेत हुश्श हुश्श करीत होती. मला बघताच तिनं विचारलं, का रे हनू, सुटली का शाळा? वाजले 5:30. नाही सुटली, मी म्हणालो. मग तू कसा आलास? मास्तरांनी घेतलं नाही वर्गात मला. ते रे का म्हणून? शाळेत यायला उशीर झाला म्हणून. मी रडवेल असं म्हणालो. मास्तर रागावले माझ्यावर वहिनी. घरी जा म्हणाले. अरे पण तू सांगितलंच नाही का झाला उशीर ते? वहिनीनं मोठ्या आवाजात विचारलं. सांगलं गे मी. मला चिडवले नाही त्यावरून. काय सांगितलंस तू? भट जेवायला गेलो होतो असं. त्यावरून चिडवले नी? वहिनीनं विचारलं आणि मोठ्यानं म्हणाली. ऐकलंस काय रे तात्या? भट जेवायला आणि दक्षिणा मिळवायला गेला म्हणून हणूला मास्तरांनी चिडवले नी म्हणे. मग माझ्याकडे बघत म्हणाली, भटाचं पोर दक्षिणा मिळवायला नाही काय रे जाणार? आणि भट नाही गेले तर यजमानांच्या घरी कामं तरी कशी होणार? विचार जा तुझ्या मास्तरांना. मी काही म्हणालो नाही. दार ढकलून घरात आलो. कपडे काढून खुंटीला अडकवले आणि दप्तर घेऊन पेटीपाशी अभ्यासाला बसलो. सकाळी मास्तराने दिलेला अभ्यास केला नव्हता. तो करून टाकला. मग इतर अभ्यास करीत बसलो. धडे वाचले. प्रश्नांची उत्तरं पाठ येतात का बघितलं. संध्याकाळी विण्याकडे जाऊन मास्तरांनी उद्यासाठी दिलेला अभ्यास विचारून यायचं आणि तो करून टाकायचा असं ठरवून टाकलं. आता शाळा नाही चुकवायची, अभ्यास नाही चुकवायचा. त्यानं बोलवलं तरी भटपणाच्या कामानं नाही जायचं. वार्षिक परीक्षा महिना 15 दिवसावर आली. आपला पहिला नंबर यायला हवा. आपण शाळा चुकवली, अभ्यासच नाही केला तर देव तरी कसा आणेल आपला पहिला नंबर? मी मन लावून अभ्यास करू लागलो. दुसऱ्या दिवशी सकाळची शाळा सुटली. मी घराकडे येऊ लागलो. सोबत वर्गातला एक मुलगा होता. तो आमच्या घराच्या पुढं राहायचा. बोलता बोलता तो म्हणाला, आयेन एक आनो दिलो हा. घरात जातान त्याची गुळ्यांची भजी नेवची हत रामाच्या हॉटेलातली. आईक खाऊची इच्छा झाली हा. मा काय गावतली 2 तेतली. आमचं घर आलं तसा मी रस्त्यावरून पानंदीत वळू लागलो. तो म्हणतो, चल मरे रामाच्या हॉटेलात, मी भजी घेते. भजी घेतली की 10 लागतलंय. आयनं ऊन भजी हाडूक सांगला हा. तू सोबत कर माका. मी त्याच्याबरोबर गेलो. जवळच रस्त्यावर रामाचं हॉटेल होतं. आम्ही गेलो. हॉटेलात गर्दी होती. 1-2 बाकडी होती. त्यावर पुरुष माणसं बसली होती. मालवणच्या बाजाराला लाकडांचे भारे घेऊन जाणाऱ्या, फणसवाली, तांबडी भाजी असा माल घेऊन जाणाऱ्या किंवा विकून आलेल्या बायका बसल्या होत्या. हॉटेलात मोठी चूल पेटत होती. विस्तव दणादणा पेटत होता. चुलीवर काळ्याकुट्ट रंगाची मोठी कढई ठेवली होती. तीत खूप तेल उकळत होतं. शेजारी रामा भजी तळायला बसला होता. मोठ्या पातेल्यात त्यानं पीठ भिजवून घेतलं. त्यातून हाताने पीठ घेऊन तो त्याचे लहान लहान गोळे कढईतल्या उकळत्या तेलात सोडत होता. तेलात पडलेला गोळा लगेचच उकळत उकळत तेलाच्या वर येत होता. उकळत्या तेलात तरंगत तरंगत कढईभर फिरत होता. रामा हातातल्या मोठ्या झारानं भजी ढवळीत होता. खालीवर करीत होता. गोल गोल भजी तळली जात होती. तळून झाली की रामा झारानं ती बाहेर काढून झाऱ्यातून त्यांचं तेल गाळून मोठ्या परातीत टाकत होता. भज्यांचा वास घमघमत होता. रामाचा मुलगा सांदवडाच्या पानात बांधून ती लोकांना देत होता. आणा घेऊन पैसे पेटीत टाकीत होता. पैसे टाकण्यासाठी त्यानं पेटीचं झाकण उघडलं की पेटीतले पैसे दिसत होते. रे माका दि मरे. मगापासून भज्यांची वाट बघत बाकड्यावर बसलेला माणूस मोठ्यानं म्हणत होता. त्याला दितय वायच रव असं सांगत मुलगा इतरांना भज्यांच्या पुड्या बांधून देत होता. ज्याला ती मिळत होता तो खाऊ लागे. पानावरचं गरम गरम भजं तोंडात पडलं की त्याच्या चेहऱ्यावर आनंद पसरे. म्हणे, रामा रे, तू गोळ्यांची भजी बाकी इतकी झकास तळतंस
की कितीही खाल्ली तरी आणखी खाऊची असाच वाटत रावता. मका आणखी न एक आण्याची दी. जीभ चढावली हा. रामानं एक घाणा तळून काढला की ती भजी 2-4 जणांनाच पुरत. ज्यांना त्यातली मिळत नसत त्यांना पुढल्या घाण्यासाठी वाट बघत राहावी लागे. वाट बघणाऱ्या बाया रामाच्या मुलाला म्हणत होत्या, माका दी हा आता, माका पुढं बाजारात जाऊचा असा मारे. तुझ्याकडली चाय भजी खाल्लंय का चाललंय भारू डोकीवर मारून. रामाचा मुलगा तिला सांगत होता, देतय गोवं देतय, तळांतरी होऊ देत, तुकाच देतय. असा म्हणतच निसता, देतच मासच दुसऱ्याकच. मागणारी बाई तक्रार करीत होती. वर्गातल्या मुलानं आणा खिशातून काढून तळ हातावर धरला होता. तोही रामाच्या मुलाला सांगत होता, माकाय रे एक आण्याची. दिते थांब थोडं, रामाचा मुलगा म्हणाला. थोडं थांबल्यावर रामाच्या मुलानं चांदवडाच्या हिरव्या टरटरीत गोल पानावर 8-10 गरमागरम भजी ठेवली आणि ती पुडी मुलाच्या हातावर ठेवली. आणा घेऊन पेटीत टाकला. आम्ही बाहेर आलो. मुलानं पुडी उघडली. मला एक भजं देत म्हणाला, तू का घे, खा. मी भजं घेतलं. अजून चांगलं गरम लागत होतं. मी ते पटकन तोंडात घातलं. तोंड भाजत होतं तरी चघळू लागलो. मुलानंही एक भजं आपल्या तोंडात टाकलं. आये वरडात मरे. मी गरम भजं खात खात त्याला म्हणालो, तिका काय समजतला, किती इली एक आण्याची ता. तो तोंडातलं भजं चगळत चगळत म्हणाला आणि हातात चांदवडाच्या पानात बांधलेली गरम भज्याची पुडी घेऊन त्याच्या घराकडे धावत सुटला. मी भजं खात खात घरी आलो. त्याची चव कितीतरी वेळ जिभेवर रेंगाळत होती. भात शिजत टाकून मी आंघोळ करून आलो तरी ती चव जिभेवर रेंगाळत होती. भजी आम्ही कधीच करीत नव्हतो. भजी खाल्ल्याचं मला माहितीच नव्हतं. दुसऱ्या दिवशी मी शाळेतून आलो. कपडे काढून खुंटीवर ठेवले. चूल पेटवावी म्हणून लाकडं नेऊन चुलीपाशी ठेवली. तांदूळ काढून पातेलीत घेतले, पण विस्तव पेटवला नाही. भात शिजत टाकला नाही. पेटी उघडली. एका कप्प्यात कालचा दक्षिणेचा आणा शिल्लक होता. तो घेतला आणि लंगोटी नेसलेलाच रामाच्या हॉटेलात गेलो. तिथे नेहमीसारखीच गर्दी होती. भारेवाल्या, भाजीवाल्या बायका, रिकामी बसलेली गडी माणसं. रामा भल्या मोठ्या काळ्या कढईत भजी तळत होता. ती उकळत्या तेलात तरंगत तरंगत तळली जात होती. घमघम वास सुटला होता. रामाचा मुलगा चांदवडाच्या पानात भजी बांधून देत होता. रे माकाय दी हा एक आण्याची. मी माझ्या मुठीत आणा धरून रामाच्या मुलाला म्हणालो, दितय, सगळ्यांका देतय. घाणो तळांतर होऊ दे, रामाचा मुलगा म्हणाला आणि इतरांना भजी देऊ लागला. मी पुन्हा म्हणालो, माकाय दी मरे भजी एक आण्याची. रामाच्या मुलाने माझ्याकडे बघितलं आणि विचारलं, पैसे आणलंस? हे काय, एक आणू असा. माका दी भजी. रामाच्या मुलानं चांदवड्याच्या टरटरीत पानात बांधून भजी दिली. मी पुढे हातात घेतली. भज्यांचा गरमपणा पानातूनही हाताला समजत होता. मी हॉटेलच्या पायरीवरून उडी मारली आणि घराकडे धावलो. पाणंदीत आलो. धावता धावताच पुडी उघडली आणि भजं उचलून तोंडात घातलं. तोंड भाजत होतं तरी चघळू लागलो. चालता चालता खाऊ लागलो. जीभ भाजत होती, तोंड भाजत होतं. पहिलं अर्धवट तोंडात असताना पुन्हा पुडी उघडून आणखी एक भजं तोंडात टाकलं. खळ्याच्या तोंडाशी वहिनी वाकलेलीशी उभी होती. मी पटकन पुडी पाठीमागं दडवली आणि वहिनीकडे न बघता पडवीवर जाऊ लागलो. काय रे हनू आणलंस ते लपून लपून, वहिनीनं विचारलं. काय नाही काय नाही, मी भजं गिळत तोंडातल्या तोंडात म्हणालो. नाही कसं, पानात काहीतरी बांधून आणलं आहेस होय ना? बघू काय ते, वहिनीनं पुढं माझ्याजवळ येत म्हटलं. मी थांबलो. हातातली पुडी तिला दाखवली. त्यातली भजी दाखवली. काय आहे ते? भजी, मी म्हणालो. भजी? ती आणि कुठून आणलीस मेल्या? रामाच्या हॉटेलातून. रामा तेलाच्या हॉटेलातून? वहिनीनं विचारलं. मी काही न सांगता तसाच उभा राहिलो. भज्यांचा गरमपणा हाताला जाणवत होता. घमघम वासही येत होता. अरे ब्राह्मणाचा पोर ना तू, तेलाच्या हॉटेलातली भजी खातोस? भूक लागली होती, मी म्हणालो.
हातातली पुडी कुरवाळीत राहिलो. आणि पैसे बाबलान दिले होतेन का? कालच्या दक्षिणेतला उरला होता एक आणा, त्याची आणली, मी सांगितलं. वहिनीनं काही न बोलता माझ्याकडे बघितलं आणि मग म्हटलं, जा आता खा भजी, पाणी पिवर. मी उडी मारूनच घरात आलो. बका भजी खाऊन टाकली, पाणी प्यालो. किती भूक लागली होती. बाबल दुकानावरून येताना कधी कापडं आणायचा, कोरी कापडं. कपडे शिवायला आलेली. मी त्या कोऱ्या कापडांकडे बघत विचारी, होय मरे, बाबल सांगे. मग घरी कशाच आणलीस? भिजवायला, बाबल सांगे. आधी भिजवून मग कपडे शिवले की नंतर कपडे आटत नाहीत. विहिरीवर जाताना तो ती कापडं घेऊन जाई. दोन्हीत पाणी भरी, त्यात कापड बुडवून घेई. थोडीशी पिळल्यासारखी करून खळ्यातल्या दोऱ्यावर वाळत घाली. म्हणे, जेवून जाईपर्यंत वाळतील थोडीशी, मग घरात आणून घालीन वाळत. तो खळ्यातल्या दोऱ्यांवर कापड पाण्याने निथळणारीच वाळत घाली. घरात येताना म्हणे, अजून कामच येत नाही माझ्याकडे. जामसांडेकर होते तेव्हा खूप काम येई कपडे शिवायचं. तसं गिराईक येतं दुकानात, पण आता जामसांडेकर नाहीत म्हटलं की गिराईक पायऱ्या उतरतं दुकानाच्या. दुसऱ्या टेलरकडे जातं. खात्री नाही वाटत त्यांना मी शिवीन कपडे याची. हा पोरगेलासा टेलर, काय शिवणार कपडे, असं त्यांना वाटत असणार. त्यांचंही बरोबर मरे. मी काय शिकलेला नाही, कशावरून फुकट घालवणार नाही हा आपला कापड. म्हणून गिराईक परत जातं. धंद्याचा जम बसायला वेळ लागणार खरा. चुकत माकत पण शिकायला हवं. आलंय गिराईक, त्याचे तरी कपडे नीट शिवून द्यायला हवे, इतकं मला कळतं. दुकान तर थाटून बसलो आहे, ती एक काकाची मेहरबानीच. ते नसतं त्यानं केलं तर नुसतं भटपण करीतच राहावं लागलं असतं मला मालवणात. 4थीची वार्षिक परीक्षा झाली. परीक्षेत मास्तरांनी विचारलं ते सगळं मला आलं. लेखी परीक्षा, तोंडी परीक्षा, वाचन, कवितांचं पाठांतर, सूत कताईचं, सगळं येईल की नाही याचं भय मला वाटत होतं. पण सूत कताईचंही सगळं आलं. सरकी काढणं, कापूस पिंजणं, पेळू करणं, टकळीनं सूत काढणं, सगळं जमलं. रिझल्ट लागला. माझा पहिला नंबर. पेंडुरकर मास्तर नव्हते, नाहीतर त्यांच्याकडे जाऊन म्हटलं असतं, मास्तर मी या 4थी पास झालं आहे, पुन्हा पहिलोच इलो नंबर. ते म्हणाले असते, बरा झाला मारी, मी तुका 3रीत बसाक दिलं आहे, तर अगदीच फुकट नाही घालायलस. आता 5वीचा अभ्यास असोच कर. मे महिन्याची सुट्टी सुरू झाली. बाबल, मी दुपारी जेवायला आलेल्या बाबलला म्हणालो, 5वीची पुस्तकं घेऊ, पैसे देशील? आहेत पुस्तकं कोणाकडे? हो, मी म्हणालो, आहेत एका मुलाकडे. मी बघितली, चांगली आहेत, पाव किमतीला देतो आहे. 5वीचा अभ्यास सुरू करतो. घेऊया, बाबल म्हणाला, पण 2 दिवस थांब, पैसे मिळू देत. गिराईक कपडे घेऊन जातं, पण पैसे देत नाही मरे सगळे एकदम. पुस्तकं आण, पण पैसे 4 दिवसांनी दिले तरी चालतील का विचार. मी विचारलं. मुलाच्या वडिलांनी मान्य केलं. मी 5वीची पुस्तकं घेऊन आलो. 2 दिवसातच सगळी वाचून झाली. मराठीचं आधी घेतलं वाचायला, ते झालं. मग इतिहास, भूगोल सगळी झाली वाचून. गणिताचं नाही वाचलं, त्यात काय वाचायचं, मास्तर शिकवतील तेव्हा बघू. मराठीचंच पुन्हा एकदा वाचू झालं, तेही झालं. शाळा नव्हती. खेळायला जायचं ते संध्याकाळी मळ्यात. आजूबाजूची मुलं जमत, त्यांच्यात खेळायचं. विटीदांडू, लगोरी, आबाधुबी, हुतुतू. दुपारी फक्त भात शिजवायचा. बरोबर कधीतरी आमटी करायची. आता मलाही आमटी करता येऊ लागली. वहिनीच्या पाटीवरून मिरच्या खोबरं वाटून आणून तेही आमटीत घालीत असे. पण चूल पेटवायची, ती चांगलं ऊन झाल्यावर. पण तोपर्यंत काय करायचं. अभ्यासाला माझ्याकडे येणारे मुलगे सुट्टीत कुठं जाणार होते. मामाकडे, काकीकडे, कोणी मुंबईला जाणार होते. कोणाकडे मुंबईचा काका मामा येणार होता. येताना खूप खाऊ आणणार होता, नवे कपडे आणणार होता. मी सुट्टीत कुणाकडेच जाणार नव्हतो. आमच्याकडेही कोणी येणार नव्हतं. मी बाबांना आणलेलं पुस्तक वाचीत वेळ घालवी. तो आता पुष्कळ काय काय आणायचा वाचायला.
काकतकरांकडून पुस्तक आणायचा. किर्लोस्कर म्हणून आणायचा. दुकानावरून येताना इतरही काय काय आणायचा वाचायला. वेगवेगळ्या आकाराचं काय काय आणायचा. आलमगीर, विवेक, स्वराज्य अशी नावं दिलेलं काय काय. हे सगळं कुठं मिळतं मी विचारी. दत्ताच्या देवळात लायब्ररी आहे, तिथून आणतो. काही काही विकत घेतो. काकतकरांच्या घरी तर किती पुस्तकं आहेत. त्यांच्याकडे बलवंत येतो, केसरी येतो, किर्लोस्कर येतो. तो दुकानावर जाताना यातलं काही घेऊन जात नसे, घरीच ठेवी. मला खूप रिकामा वेळ असे. मी त्यानं आणलेलं एक एक घेई. सगळं वाचून काढी. किर्लोस्कर घेतला, वाचून संपवला. विवेक घेतला, वाचून संपवला. स्वराज्य घेतला, वाचून संपवला. केसरी तोही वाचून संपवला. असं करी. सगळं वाचून संपवी. पेटीवर बसायचं. खिडकीतून येणाऱ्या उजेडात पुस्तक धरून वाचून संपायचं. वाचीत बसलं की वाचीतच बसायचं. मध्येच कधीतरी लक्षात येई की ऊन चढलं आहे, भात शिजत टाकायला हवा. लाकडं चुलीत घालून विस्तव पेटवायचा. भात शिजत टाकायचा की पुन्हा हातात पुस्तक घेऊन बसायचं. सगळं वाचून संपायचं. जे आवडेल ते पुन्हा वाचायचं. वाचता वाचता त्यातले शब्द आवडायला लागले. एकापुढे एक छान छान शब्द येत जात. अर्थ समजत नसे सगळा, पण वाटे काय छान आहे लिहिलेलं. शाळेत गोष्टीची पुस्तकं देत मास्तर कधी कधी वाचायला. त्यात गोष्टी असत, माहिती असे. पण बाबांनं आणलेल्या पुस्तकात खूप काय काय असे. वाचित राहिलं की खूप काहीतरी वेगळंच समजल्यासारखं वाटे. बाबांना आणून ठेवलेलं वाचून झालं की मी गुळ साखरेच्या पुड्या बांधून आणलेले कागद वाचीत बसे. गुळ कागदाला चिकटलेला असे. तो नखाने हलकेच खरवडून काढायचा. गुळ लागलेलं बोट तोंडात घालून चोखत बसायचं. तसं करतानाही पुढीचा कागद वाचीतच बसायचं. खरवडून काढलेल्या गुळाखालची अक्षरं स्पष्ट दिसू लागत. बाबल जेवून दुकानावर जायला निघाला की मी त्याला म्हणे, तू आणलेलं सगळं माझं कधीच वाचून झालं, आणखी आण. काकतकरांकडे जा आणि आण तिथून पुस्तकं आणि वाच. नाहीतर महेश्वर मधूकडे आहेत का बघ. असली तर घे आणि वाच. तुमच्याकडे आहेत रे गोष्टींची पुस्तकं? मी मधू महेश्वरला विचारी. त्यांच्याकडे एखादं पुस्तक मिळे. ते घेऊन वाचून संपवायचं. त्यांना द्यायचं आणि म्हणायचं, दुसरं दे असेल तर. हे संपलं वाचून. त्यांच्याकडे असलं तर दुसरं घ्यायचं, वाचीत बसायचं. एके दिवशी समोरच्या वहिनीनं खळ्यात येऊन हाक मारली, हानू रे. काय? मी माझघरात बसून हातातल्या पुस्तकातून काहीतरी वाचायचा प्रयत्न करीत होतो. म्हणून तिथं तसंच बसून विचारलं, बाहेर ये मरे, मग सांगते. का भजी खात बसला आहेस तेलाच्या हॉटेलातली? नाही, मी आतूनच म्हणालो. मग काय करतो आहेस? वहिनीनं विचारलं. आलो, मी इच्छा नसताना म्हणालो आणि पडवीवर आलो. वाचायला घेतलेलं पुस्तक तसंच हातात. काय करतो हास? वाचतो आहे. परीक्षा सोपली ना, सुटी पडली ना शाळेला. आता रे कसलं वाचन आणि अभ्यास? अभ्यास नाही ग वहिनी, दुसरंच काहीतरी वाचतोय. काय ते? बाबलान काहीतरी आणलं होतं ते. मग ठेवते बाजूस. आणि काय करू सांगते. वहिनी म्हणाली व थोडी जवळ येत तिनं विचारलं, तुझ भात रांधता येतो ना? येतो तर काय. वरण. मुगाची डाळ शिजवून त्यात खोबरं, गूळ, मीठ घातलं की झालं मग हे वरण. फोडणी नाही घालायची, ती आमटीस. आणि भाजी चिरून धुवून फोडणीच टाकायची. फडफडली की ढवळायची. पाण्याचा हापका मारायचा. शिजली की खोबरं, गूळ, मीठ घालायचं. झाकण टाकायचं. शिजते 5-10 मिनटात. सोजी कशी करशील? ती मात्र नाही हा केली कधी. तेव्हा वहिनी म्हणाली, तुला चांगली घसघशीत दक्षिणा द्यायला सांगते. मग देवळेकरांना म्हणाली, हे का चांगली रुपयो दक्षिणा देवा हो. रुपया? मी आनंदानं विचारलं. रुपया दक्षिणा देतील? मग जातो तर. मी जाईन. याची वहिनीला खात्री पटली. ती देवळेकरांना म्हणाली, येता हां हो. जावा ते का घेऊन. करून घेवा सगळा. भात, भाजी, सोजी, वराण. दक्षिणा मात्र देवा रुपयो. तेतूर कमी नका करू. देन.
देवळेकर म्हणाले. पण पाठवा ते का? घेऊनच जावा महोत एक आ. वहिनी देवळेकरांना म्हणाली. आणि मग मला म्हणाली, कर रे तयारी. तयारी तरी कसली म्हणा, घाल खिशात लंगोटी. लंगोटी नाही वहिनी, मी म्हणालो. का? लाज वाटते. मग आता पंचानेस. चड्डीच घालतो शाळेची. जाताना घाल रे चड्डी, पण तिथे रांधताना काय चड्डी का घालून रांधणार आहेस? चड्डी ओली करून रांधतो. तसा कसा? भटान चड्डी घालून निवेद रांधूसा म्हणजे? देवळेकर म्हणाले. पंचाच नेस तू, वहिनीनं सांगितलं. नीट नाही नेसता येत मला, मी म्हणालो. मी नेसवते, ये. इथूनच ओला पंचून नेसून जाऊ? मग? मी नाही. वहिनी विचार करीत थांबली. मग म्हणाली, असं कर, तू 8 लंगोटी नेस सोवळ्याची. वरून मी तुला पंचा नेसवते. त्याच्यावरून चड्डी घाल. गेलास की चड्डी काढून ठेव पंचा नेसून. पंचा ओळा नाही का असणार? तो मी कसा भिजवू? मी शंका काढली. पाणी आणायला जाशील ना, तेव्हा एक कळशी घे ओतून डोकीवर. पंचा भिजव. तो तसाच ठेव. ऊन रणरणतं आहे. काय कोंब फुटत नाहीत 2दा नालास तर. अंगावरचा ओला पंचा वाळला तरी तो सोवळाच राहतो रे. ओळ्या कपड्यांना मध्येच शिवू नको म्हणजे झालं, वहिनीनं सुचवलं. मध्येच सुटला तर, मी विचारलं. आत लंगोटी आहेच मरे सोवळ्याची. वहिनीनं मला पंचा नेसवला. तो मागून पुढून वर खेचला. मी त्याच्यावरून चड्डी घातली. ती पटकन घालता येईना. खेचून खेचून वरवर ओढून घ्यावी लागली. आत पंचा असल्याने ती चांगलीच फुगली. वर पैरण घातली शाळेची. पिशवी घेतली. देवळेकरांच्या मागून निघालो. करून घेवा ह्याच्याकडून सगळा. आम्ही निघता निघता वहिनी देवळेकरांना म्हणाली. देवळेकरांनी मला एका झाडाखाली आणलं. झाड चांगलं मोठं वाढलेलं होतं. फांद्या चांगल्या लांब पसरल्या होत्या. आजूबाजूला झाडझुडपं वाढलेली, वेली पसरलेल्या. गच्च झाडी वाटावी अशीच झाडझुडपं वाढलेली. तिथे चांगली सावली पसरलेली होती. वारा वाहत होता. भटजीनो, तुम्ही हैसर बसा थोडं वेळ, ते मला म्हणाले. आणि तुम्ही? मी घरात जाते. सामान सुमान घेऊन येते. लाकडा, पातेलो, घागर कळशी, तांदूळ, नाल, डाळ. कारभारिणी खाडतंय, देवळेकर म्हणाले. ता कित्याक? हैसरच रांधपा करूचा असा. हय, झाडाबुडी. तिथे त्या झाडाखाली स्वयंपाक करायचा या कल्पनेनेच मी घाबरून जाऊन त्याला विचारलं. तर हो, देवळेकर सांगू लागले. आमचो महापुरुष हैसरच असा. आजच नाही, वाडवडिलांपासून. दरसाल हैसरच भट जेवाक घालतो आम्ही. सगळे भट हैसरच रांधतात काय रांधूच आता. तुम्ही तसंच करा. ते अधिक थांबले नाहीत. रवा हैसरच, असं मला पुन्हा एकदा सांगून ते गेलेसुद्धा. मी त्या झाडाखाली थांबलो. आजूबाजूला कोणी नाही. जवळपास घर नाही, जाग नाही. लांबवरून धूर येताना दिसत होता. पण ती घरं लांब होती. झाडावर आजूबाजूच्या झुडपावेलींवर कावळे चिमण्या असणार, पण त्यांच्या ओरडण्याचाही आवाज येत नव्हता. कडक उन्हामुळे ती झाडांच्या पानाआड गप्प बसलेली होती. एखादा सरडा, एखादी चाणी वाळलेल्या पातेऱ्यावरून सरसरत जाई. तेवढाच काय तो आवाज. थोडा वेळ तसाच गेला. कधी यायचे देवळेकर? लवकरच येतो असं म्हणून ते गेले खरे, पण येतील कशावरून लगेच? ते येणार ते रांधायची सगळी तयारी घेऊन. किती वेळ लावतील देव जाणे. श्रोते हो, आजच्या भागात इथेच थांबूयात. आता छोटा हणू कसा स्वयंपाक करतोय ते पाहण्यासाठी भेटूयात पुढील भागात. तोपर्यंत धन्यवाद. कथा आवडत असतील तर नक्कीच लाईक आणि कमेंट करा.